जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की पन्हाळमध्ये आपली 3 BHKची साईट चालू आहे. तर आता आपलं बऱ्यापैकी आता काम उरकलं. आपलं ऑलमोस्ट एक 90% आपलं काम झालेलं आहे. आता जसं तुम्ही बघाल तर आता आपण लिव्हिंग रूममध्ये आहे आणि लिव्हिंग रूममध्ये आपलं आता टी व्हीचं हे पूर्ण कच्चं काम झालेलं आहे. वायरिंगचंही आपलं काम झालेलं आहे आणि एका कडेला आता आपलं फायनल फिनिशिंगचं काम चालू आहे पी ओ पीचं. खाली तुम्ही इथे बघाल तर इथे आपले लॅमिनेट्स पण आपले आलेले आहेत. हे सगळे आता आपले म्हणजे पूर्ण किचन बेडरूमचे जे काही लॅमिनेट्स आहेत सगळे आता आलेत. आता फायनल पी ओ पीचं काम चालू आहे. पी ओ पीचं फिनिशिंग आपलं झालं की लगेच आपण लॅमिनेटचं आपलं काम चालू होईल. आणि आता तुम्ही जर किचनमध्ये इथं बघितलं तर किचनमधलं इथलंही आपलं पूर्ण काम उरकलेलं आहे. ह्या बाजूला सगळे आपले मसाले शेल्फ वगैरे सगळे रेडी आहेत. कॅमेरामन तुम्ही ह्या साईडला या. इथे आपले क्रॉकरी रेडी आहेत. ह्या साईडला आपले सगळे ब्लॅक टिंटेड प्रोफाईल डोर्स येतील. अगेन आपण इथं सगळं कर्व्स वगैरे घेतलेले आहेत. ही पण जागा जी वेकंट आहे इथे आपले सगळे प्रोफाईल डोर्स वगैरे येतील. इथे आपण पूर्णतः बेज कलर घेतलेला आहे कारण का किचन हा जो आहे हा बेज कलरमध्ये खूप छान दिसतो. आणि ही जी एंट्रन्स आहे एंट्रन्सला आपण इथं जी चौकट आहे चौकटला आपण इथे एक हाफ राऊंड घेतलेला आहे. तर इथं पूर्ण लॅमिनेट आल्यानंतर हे हाफ राऊंड हे पूर्ण दिसेल. एंट्रन्स दिसायला छान दिसतं. आता हे ट्रेंडिंगमध्ये चाललं आहे. आणि आता किड्स रूम आपण बघूया. या किड्स रूममध्ये आता इथे आपण एक थीम घेतलेली आहे. किड्स रूममध्ये आता आपण इथे ही जी थीम घेतलेली आहे आपण पूर्ण क्लाउड्समध्ये थीम घेतलेली आहे. कॅमेरामॅन जरा वरच्या बाजूला दाखवा. वरती क्लाउड्स घेतलेत. दोन्ही बाजूला आपले इथं लाईट्स असतील LED आणि क्लाउडच्या भोवती आपण सगळे LED लाईट्स घेतो आहे. तर हे सिम्पल आणि सोबरमध्ये घेतलेलं आहे. आणि ह्या बाजूला त्यांचं वर्कस्टेशन आलं आहे. तर सिंगल बेड आलं आहे. आणि इथले जे डिझाईन्स वगैरे आहेत मास्टर बेडरूमचे जे काय लॅमिनेशनमध्ये आपण जे काय करणार आहे हे आता उद्यापासून आपलं स्टार्ट होईल. आता आपण आता एक टूर घेऊया गेस्टमधली. ही गेस्ट बेडरूम आहे आपली. इथलंही सगळं वरचं पी ओ पीचं काम झालेलं आहे. ह्या बाजूला आपण इथे एक पॉकेट सोडलं आहे 10 इंचाचं. ह्याच्यामध्ये जे काय आपले कर्टन्स आहेत हे डायरेक्टली आपले सिलिंग हाईटच्या लेवलला आपले कर्टन्स येतील. त्यासाठी आपण इथं 10 इंचाचा पॉकेट सोडलं आहे. आणि आतल्या बाजूला त्याला LED येणार आहे. म्हणजे आपण लाईट लावली तर LEDचा जो प्रकाश आहे तो मस्तपैकी आपला पडद्यावरती येतो आणि दिसायला ते छान दिसतं. हे सगळं रेडी आहे. रेडी फॉर लॅमिनेट आहे. मास्टर बेडरूममधलं आपण बघूया. मॅडम मास्टर बेडरूममधलंही सगळं रेडी झालेलं आहे. इथे सगळे वायरिंग वगैरे खेचून झालेले आहेत. वरच्या बाजूला तुम्ही जर बघितलं इथे पी ओ पी हे पी ओ पी पण आपलं पूर्ण रेडी आहे. अगेन इथे 10 इंचाचा आपण पॉकेट सोडला आहे. इथेही सगळे फुल हाईटला इथं आपले कर्टन्स येणार आहेत. ह्या बाजूला इथे आपलं ड्रेसिंग आहे ते आता ओपन केलं आहे. हा आपला फार्मा आहे. फार्मा म्हणजे आता हे जे प्लाय आहे ह्याच्यावरती आपलं पूर्ण मिरर येणार आहे. तर हा जो प्लाय हा ॲज इट इज आपण डायरेक्ट मिररवाल्याला देतो आणि त्याच्यावरती आपण पूर्ण एक ग्लास कटिंग करून फिनिश करून ह्याच्यावरती आपण फिटिंग करून घेतो. आल्यानंतर हे इथे फिट होऊन जाईल. वायरिंग वगैरे सगळे आपले झालेले आहे. उद्यापासून आपल्या लॅमिनेटची प्रोसेस चालू होऊन जाईल. तर उद्याही आपण एक व्हिडिओ आपण रिलीज करणार आहे. लॅमिनेटची आपली प्रोसिजर कशी असते, लॅमिनेटचं स्टँडर्ड काय असतं आहे, त्याच्यामध्ये आपण बॉटम कन्झ्युमेबल्स काय काय यूज करतो. तर लॅमिनेट पेस्टिंग करताना त्याला एजबँड्स कुठे कुठे आपण यूज करतो, कसे एजबँड्स यूज व्हायला पाहिजे किंवा एजबँडचं फिनिशिंग वगैरे कशी यायला पाहिजे. त्यानंतर एजबँडला आपण काय केमिकल्स यूज करतो. त्यानंतर आपण जे लॅमिनेट्स आहे लॅमिनेट्सला आपण कुठले पेस्टिंग्स यूज करतो. तर ह्या सगळ्याचं जे डिटेल व्हिडिओ आहे हे आपण उद्या बनवूया. तर तुमचं जे प्रेम आहे आमच्यावर आमच्या चॅनलबरोबर असंच असू द्या आणि ह्याचे पुढचे जे व्हिडिओ आहे हे लवकरच येतील. धन्यवाद.